माणूस म्हणतो ना, जिथे गेल्यानंतर लात मारीन तिथे पाणी काढीन. आता लात मारीन तिथे पाणी काढीन या म्हणीचा अर्थ काय, तर माझ्या मागे फुललेली ही शेवग्याची बाग. आता ही शेवग्याची बाग कशी फुलवली आहेत, या संबंधीचा कसा नेमका यांचा प्रवास आहे, हे सगळं आपण बिंदास ॲग्रो या विशेष चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ज्या गावामध्ये, ज्या शेतामध्ये एक साधं झुडूप उगणं अशक्य होतं, अशा ठिकाणी हजारो झाडांची या ठिकाणी ही फुललेली बाग आपल्याला एक वेगळा संदेश देते, म्हणजेच शेती फायद्याची कशी. आता आपल्या शेतीमध्ये नत्र नाही, पूरक पोषक तत्व नाही, माती परीक्षण केलेलं नाही, या सगळ्या उलगड्यामध्ये आपण गुरफटलेलो असतो आणि परावृत्त होण्याच्या भूमिकेपासून बाजूला जातो. परंतु जर मेहनत, जिद्द आणि चिकाटी या 3 गोष्टी आपल्या सोबत असेल तर निश्चितच यश आपल्या पायाजवळ लोटांगण घालेल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खंडाळा गावातील पेशाने पत्रकार आणि शेतकरी असलेले मोबिन खान यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो आहोत. संपूर्ण जमीन या ठिकाणी खडकाळ आहेत आणि अवघ्या अर्धा फुटावरच खडकाचा स्तर जिथे आरंभ होतो तिथे आज तुम्ही बघताय 6 फूट उंचीची ही शेवग्याची झाडं आपल्याला पाहायला मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया खडकाळ शेतीमध्ये हा रानमाळा कसा फुलवलाय मोबिन भाई यांनी. मित्रांनो, शेती फायद्याची कशी आज आपण जाणून घेणार आहोत. बिंदास शेतकऱ्यांसोबत बिंदास ॲग्रो या विशेष सत्रामध्ये, विशेष चॅनलमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. आणि या संपूर्ण खडकाळ जमिनीमध्ये शेवग्याची लागवड करून लाखोंचं उत्पन्न कशा पद्धतीने घेता येतं हे कसं सिद्ध करून दाखवलंय असे शेतकरी आपल्या सोबत आहेत. मोबिन भाई जे आज पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत. खूप खूप स्वागत तुमचं बिंदास ॲग्रो मध्ये. सर्वप्रथम एक महत्वाचा विषय आहे, जास्त चर्चा लांबवण्यापेक्षा आपण मुद्द्यावरती येऊ. जसं की खडकाळ जमीन म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की ती नापीक असते आणि नापीक जमिनीला सुपीक करणं हे फारसं जिक्रीचं ठरतं. तर ते कसं शक्य केलं आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचं हे केलं? कारण तसं कच्ची चर्चा आपली झाली होती, तुम्ही सांगितलं 10 एकर 10 वर्षापासून हे 2 एकर क्षेत्र जे आहे तर पडीक असल्याचं सांगितलं होतं. काय नियोजन केलं? सुरुवातीला ही जमीन बघितल्यानंतर असं कोणालाही वाटत नव्हतं इथे फळबाग तर सोडा, परंतु साधं कपाशी, मक्का हे साधारण पीक सुद्धा येणार नाही अशी लोकांची एक भावना बनलेली होती. कारण हा जो क्षेत्र होतं तर हा मागील 10 वर्षापासून एक पडीत पडलेलं होतं आणि पडीत असल्यामुळे तिथे गावात दगड एकदम असं म्हणजे त्या जमिनीमधली सगळी जी सुपीकता, जी अन्नद्रव्य होते ते सगळे संपलेले होते त्याच्यामध्ये. तर जेव्हा मी विषय म्हणजे अगोदर जमिनीचं हे केल्यानंतर पाणी गेली की इथे तर दुसरं काही पीक येणं शक्य नाही. मग असंच युट्यूबवर सर्च करत करत आपल्या जी जमीन आहे त्या जमिनीला एक आपण कोणतं क्षेत्रशी निगडीत आपण तिथे फळबाग लावू शकतो. मग असं सर्च करताना मला काही शेवगा माझ्या जमिनीसाठी योग्य वाटलं. मला योग्य वाटल्यानंतर मग सुरुवात जमिनीची लेवल करणं, त्याच्यानंतर जमिनीमधले जो अन्नद्रव्य संपलेलं होतं हे करणं. तर अगोदर मी ट्रॅक्टरने जितकं मला ती जमिनीची मशागत करता आली मी त्या पद्धतीने ट्रॅक्टरने तिची मशागत केली. मशागत केल्यानंतर जेव्हा जमीन म्हणजे जो एक पोत संपलेलं होतं त्यासाठी जीवामृतचा वापर केला मी त्याच्यामध्ये. आणि मग शेवगा लागवड करायची ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? की आता या जमिनीचं जसं सांगितलं तुम्ही की अर्धा फूट नंतर इथं मुरमाड स्तर सुरू होतो, तर मग इथं शेवगा लावायचा आणि शेवगाच योग्य कसा? शेवग्याचं मी जितकं जे म्हणजे माहिती घेतली, जे शेतकरी होते त्यांच्याकडून माहिती घेतली, त्याच्यानंतर असे चॅनल्सवर याच्यावर जेव्हा माहिती घेत असताना शेवगा हा असा पीक आहे का एकदा जर वर्षभरात झाडांची खऱ्या अर्थाने संगोपन केलं तर 10 वर्ष या झाडाला म्हणजे कोणत्याही गोष्टीचं मरण नाही, त्याच्यानंतर ना रोग आहे ना काही त्याच्यावर हे येतं त्याच्यामुळे. आता शेवग्याची संकल्पनेकडून आपण पुढे येऊया. शेवग्याची संकल्पना समजली, पण मग त्यासाठी बी असेल, रोप असेल, ते कुठून आणलं आणि त्याची लागवड कशा पद्धतीने केली, किती बाय कितीच्या अंतरावर केली? यासाठी बीचं जे तर आम्ही गंगापूर तालुक्यातलं माळी वाडगाव इथून गोरे म्हणून आहे तर शेतकरी, त्यांच्याकडून बियाची खरेदी केली होती. बियाची खरेदी केल्यानंतर ही जी लागवड आहे ही 10 फूट 10 बाय 10 वर ही लागवड केलेली आहे. म्हणजे मधलं जे अंतर आहे 2 सऱ्यांमधलं ते 10 फूट आहे. 10 फूट आणि झाडांचं अंतर ही 10 फूट
सोडलेलं आहे. अच्छा. परंतु ते जसं आपण बघतोय आता की म्हणजे एकंदरीत याच्यामध्ये ट्रॅक्टरची मशागत करता यावी, झाडं वाढल्यानंतर ट्रॅक्टरने त्याची मशागत करता यावी, या पद्धतीने त्याची लागवड. मग आता आखणी लागवड केलेली आहे. करताना खड्ड वगैरे त्याच्यासाठी रोपटं मिळाले, बी मिळालं तसं नाही, तुम्ही आम्ही सांगितलं? रोपटं जे आहे हे महाग पडत होतं, अच्छा. त्यामुळे आणि बियाणं लावलं तर जमिनीतून त्याचं एक त्याला पोषक तत्व चांगलं भेटतं. किती इंचावरती बी लागवड करावं लागली याची? काही नाही, आपलं 1-2 इंच. 1-2 इंच म्हणजे जसं कपाशी लागवड करतो आपण सेम त्यापेक्षा कपाशी थोडंसं लागवड, जास्त. सेम कपाशी लागवड सारखं. अच्छा. हा. आणि किती दिवसात उतरलं मग? हे 15 दिवसानंतर उतरतो. उतरल्यानंतर त्याची पुढं कशा पद्धतीने काळजी उतरल्यानंतर घ्यावी जे आहे तर त्याची कमीत कमी 3 ते 4 महिने फार त्याची मशागत म्हणजे मेहनत घ्यावी लागते त्याला. पहिले सुरुवातीला 1 महिन्यात त्याला काहीच खताचा डोस नाही, काही औषध वगैरे काही हे नाही करत. त्याच्यानंतर मग त्याला शेणखत वगैरे आणि शेवगाची शेती करताना मी जे आहे तर शक्यतो सेंद्रिय पद्धतीने शेतीचं हे वा. केलं. हा, शेणखत, रासायनिक खताचा आम्ही अजिबात वापर केलेला नाही याच्यामध्ये. अच्छा. 4 महिन्यापर्यंत याच्यामध्ये ट्रॅक्टरने सगळी तुम्ही मेहनत केली. फक्त आवश्यक पोषकत्व कसं दिलं आणि कुठलं दिलं? नाही, अशा पद्धतीने. आवश्यक पोषक म्हणजे याला जीवामृतचं 2 वेळा डोस दिलं. त्याच्यानंतर ताक, गावरान गोळ यांचे डोस दिले अच्छा. फळधारण्याच्या वेळेस. ते कसं केलं म्हणजे ताक आणि गावरान गुळ त्याचं मिश्रण तयार त्याचं मिश्रण तयार करून, टाकीमध्ये मिश्रण तयार करून प्रत्येक झाडाच्या खोडाजवळ ते टाकायचं. अच्छा. त्याच्यामुळे झाडामध्ये चमक येते आणि फुलधारणा जी येतं चांगल्या पद्धतीने हे होती. साधारणतः किती दिवसानंतर फुलधारणा झाली? 6 महिन्यानंतर. 6 महिन्यानंतर. हो. आणि फुलाचं म्हणजे 5 परिवर्तन महिन्यानंतर सुरू होती, परंतु जर आबाळ आले तर त्याच्यामुळे ते फुलाची त्याचा परिणाम होतो. परिणाम होतो. त्याच्यामध्ये साधारण 6 महिन्यापर्यंत फुलधारणा होते. फुलधारणेनंतर मग फळाकडे जायला किती दिवस लागतात? 7व्या महिन्यामध्ये उत्पन्न चालू होऊन जातं. अच्छा. म्हणजे आपण पहिला थोडा जो आहे तो 7व्या महिन्यामध्ये घेऊ 7व्या शकतो. महिन्यामध्ये पहिला थोडा चालू होऊन जातो. आणि मग 2 एकर क्षेत्रामध्ये आता सुरुवातीला किती झाडं आमची आहेत? झाडं ही समजा पडीक जमिनीवर झाडं असल्यामुळे झाडांनी जे ग्रोथ धरायला पाहिजे होतं ते ग्रोथ धरलं नव्हतं. त्याच्यामुळे मी जेव्हा 7 महिन्यानंतर जेव्हा त्याचं उत्पन्न सुरू झालं तर झाडावर जास्त वजन होऊ नये त्यासाठी मी ते जसे माल निघलं तसे तोडून व्हायचं पुन्हा मंडीमध्ये देत राहिलो मी. सरासरी आता किती 2 एकर क्षेत्रामध्ये किती शेवग्याची झाडं आहेत? ही माझे 3200 झाड आहे. अच्छा. 2 एकर 2 क्षेत्रामध्ये. एकर क्षेत्रामध्ये माझी 3200 झाड आहे. म्हणजे झाडाचं जो अंतर बघितलं तर असं मला वाटतं 5 फूट का 4 फूट 5 फूट आहे. आणि झाडाची म्हणजे हवामुळे झाड मोकळं हे नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे झाडाचं अंतर जे आहे तो दोन्ही एक बाजूला एक फुटाच्या अंतरावर 2 बी लावायचे. अच्छा. अच्छा. म्हणजे वारा बी आलं तर झाड सपोर्ट एक दुसऱ्या झाडाला. म्हणजे एका ठिकाणी 2 बी लावलेले. 2 बी लावले अर्धा फुटाच्या अर्धा फुटाच्या अंतर. 7 महिन्यानंतर या 3200 झाडांचा तोडा किती झाला होता आपला? 3200 साधारणतः एक अंदाज. याचा जो आहे तो मी म्हणजे जसं उत्पन्न निघत गेलं तसं तोडत गेलं तर तरी माझा हे कमीत कमी 45 ते 50 क्विंटलचा माल निघला माझा. अच्छा. म्हणजे तरी पण खूप चांगलं उत्पन्न या ठिकाणी झालं. त्यावेळेस म्हणजे ऍक्च्युली हा जो माल आहे हा आपला पहिला प्रयोग होता याचा जो. आणि लागवड आपली जुलैमध्ये झाली होती. जुलैमध्ये झाल्यानंतर जो आहे तर याचं उत्पन्न हिवाळ्यामध्ये निघायला पाहिजे. परंतु हिवाळ्यामध्ये झालं असं का मागच्या वेळेस 2 महिन्यापर्यंत धुई जी होती ही जास्त असल्यामुळे फुलधारणा त्याची झालेली नव्हती. अच्छा. मग बाजारभाव साधारणतः किती मिळाला? त्यावेळेस मला 30 रुपये किलोने भाव मिळाला मला. अच्छा. म्हणजे 30 रुपये किलो प्रति किलो. आता जो आहे तर आता मी मागच्या 6 जूनला शेवग्याची छाटणी केली. छाटणी केल्यानंतर तुम्ही बघू शकता का आता माझा बाग जो आहे तो रेडी झालेला आहे. आता पुढच्या महिन्यापासून माझं उत्पन्न सुरू होऊन जाईल. म्हणजे पहिला तोडा तोडल्यानंतर लगेच तुम्ही झाडांची छाटणी करून घेतली? नाही, एक पाऊस पडल्यानंतर ती छाटणी केली मी. अच्छा. एक पाऊस पडल्यानंतर छाटणी केल्यानंतर झाडाला जे एक चांगला ग्रोथ भेटतो त्याला. अच्छा. आणि साधारणतः आता सेकंड जो तोडा आहे तो किती अपेक्षित आहे तुम्हाला? तो माझं म्हणजे आता हा दिवाळीच्या आसपास माझं उत्पन्न सुरू होईल. दिवाळीच्या अगोदर सुरू होईल माझं. आणि असं तरी एकंदरीत मला जे उत्पन्न याचं 200 क्विंटलच्या पुढे जायला पाहिजे अपेक्षित आहे. म्हणजे खडकाळ जमिनीमध्ये सुद्धा इतक्या चांगल्या दर्जाची शेती करते ते. आणि आता सध्या जून महिना सुरू आहे 2024चा. तर जून महिन्यामध्ये आज आपण बघितले तर शेवग्याचे बाजारभाव 250 रुपये प्रति किलो प्रमाणे आहेत. आणि भाज्यांचे दर सुद्धा वाढत आहेत. शेतीला सुद्धा दिवसेंदिवस स्कोप मिळतोय.
परंतु शेती योग्य दिशेने असेल तर ती मला वाटतं तोट्यात जाणार नाही, असंच या ठिकाणी तुमच्या या मूर्तिमंत उदाहरणामधून पाहायला मिळतं. तर साधारणतः आता ओव्हरऑल आपण जर बघितलं तर शेवग्याचं हे जे झाड आहेत याला लागवडीपासून तर किती वर्ष पुढे त्याचं उत्पन्न सुरू असतं? याचं उत्पन्न आपण जे येतं 10 वर्षापर्यंत घेऊ शकतो आपण. आणि आतमधलं जे अंतर आहे 10 फुटाचं अंतर, समजा एखाद्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये आंतरपीक घ्यायचंय हो, तर त्याला ते घेता येईल का? आता आंतरपीक म्हणजे मी आता याच्यामध्ये जे आहे, तर डांगराची लागवड करणार आहे. अच्छा, म्हणजे डांगर दोन्ही म्हणजे 2.5 महिन्यामध्ये त्याचं उत्पन्न निघून जातं. त्याच्यामुळे मी आता जर तणनाशक जो होतो त्याची फवारणी केली. आता हे पुन्हा गवत जे हे झालं त्याच्यानंतर मी याच्यामध्ये डांगराची लागवड करणार आहे. जसं इतर पिकांवरती कीड वगैरे येतं तसं या पिकावरती कुठली कीड, कुठला आजार, कुठलं संक्रमण असं? नाही, याला फक्त जर आभाळ जास्त आले तर झाडावर फुलकळीच्या वेळेस मावा रोग पडण्याची शक्यता असते. तो काळ तितकं सांभाळावं लागतं त्याची. अच्छा, म्हणजे फुल गळती होत नाही आणि फुलगळती होत नाही, फळधारणेला त्याला ग्रोथ मिळते. ग्रोथ मिळतं. आणि शक्यतो हा जो माल आहे हा पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात यायला पाहिजे, तर भाव आपल्याला 100च्या पुढेच भेटतो. अच्छा, आणि सगळ्यात महत्वाचं आहे पाण्याकडे आपण जाऊया. तर पाणी कशा पद्धतीने तुम्ही इथं पाण्याचं नियोजन केलं? कारण उन्हाळ्यामध्ये पीक जगवणं हे फार जिकरीचं असतं आणि त्यातल्या त्यात शेवग्याचं असं आहे की शेवग्याला 8 दिवसातून एकदा किंवा दोनदा पाणी दिलं. फक्त सुरुवातीला जेव्हा झाड 3 ते 4 महिन्याचे असल्यानंतर त्यावेळेसच हप्त्यातून 3 दिवस त्याला पाण्याची स्टेज असते. त्याच्यानंतर झाड जसं 5 महिन्याच्या नंतर पुढे झालं तर तुम्ही हप्त्यातून एकदा किंवा दोनदा पाणी दिलं तरी हे तरी पण सुरू होतं ते. आणि मी इथे पूर्ण माझ्या 2 एकर क्षेत्रामध्ये जे ड्रीप केलेलं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक गल्ली जो झाडांची जी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये डायरेक्ट कॉक बसवलेले. एक गल्ली मधला जर कॉक सुरू केलं तर तो पूर्ण शेवटपर्यंत झाड बिगत जातो. म्हणजे तो एक प्लस पॉइंट आहे. म्हणजे त्याला स्पीडली पाणी देऊ शकतो मी, ड्रीपने एक स्लोली पाणी देऊ शकतो मी. अच्छा, अशी दोन्ही नियोजन करून ठेवलेले. शेततळ्याचा जर ज्यांच्याकडे शेततळे असेल तर मला कुठेही म्हणजे बागेमध्ये फावडा मारायची गरज पडत नाही. वा. सगळे हे ऑटोमॅटिक कॉकद्वारे केलेले आहे. अच्छा, म्हणजे खूप चांगलं नियोजन या ठिकाणी मोबिन भाई यांनी केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जल व्यवस्थापनाच्या बाबतीत जर म्हटलं तर ज्या शेतकऱ्यांकडे शेततळे उपलब्ध आहेत त्यांनी असा प्रयोग, ज्या ठिकाणी जमीन नापीक आहे त्या जमिनीला सुपीकता आणण्यासाठी आणि आपल्या शेतीमधून भरघोस उत्पन्न घेण्यासाठी अशा पद्धतीचे शेवगा लागवडीसारखे असंख्य जे उपक्रम आहेत. तज्ज्ञांच्या मते जसं यांनी आता वेगवेगळे अभ्यास केले त्यानंतर यांनी या ठिकाणी या मुरमाड खडकाळ जमिनीवरती शेवगा लागवडीचा निर्णय घेतला. तर खरोखरच एक अतिशय शेतकऱ्यांना म्हणजे एक वेगळ्या वळणाकडे घेऊन जाणार, म्हणजे नकारात्मक ऊर्जेमधून सकारात्मककडे आणणारा तुमचा हा प्रयोग आहे. लोक म्हणजे समजायचे का शेवग्याचं झाड हा फक्त बांधावर येतं, पण आज मार्केटचा भाव जर बघितलं आणि डॉक्टर लोक सुद्धा आज शेवग्याच्या शेंगाला प्रिफर करतात. आणि आज मार्केटमध्ये शेवग्याची सर्वात जास्त मागणी शेवग्याची असते. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे बरेच आपले शेतकऱ्यांनी जे तर जर त्यांच्याकडे जमीन आहे तर त्यांनी शेवग्याचा प्रयोग खरोखरच करावा. पारंपरिक शेती ज्याला आपण म्हणतो, जसं की पूर्वज जे पिकं घ्यायची तेच आपण घेतो, आजही शेतकरी त्या पद्धतीचे काही उपक्रम राबवतात. तर त्या शेतकऱ्यांसाठी तुमच्या वतीने काय संदेश द्याल? संदेश हेच का आता जे पहिले कडधान्य, कापूस, मका ही वर्षानुवर्ष हे चालत आलेलं आहे. आता शेतीमध्ये म्हणजे रासायनिक खतं झाले, बियाणे झाले, यांची महाग झालेली आहे. आणि ही खर्च आणि उत्पन्नाचं जर ॲव्हरेज बघितलं तर शेवटी आता शेतकऱ्याच्या काही उरत नाही. त्याच्यामुळे नवीन प्रयोग केल्यानंतर एक मार्केटमध्ये बी एक त्या गोष्टीला आणि त्या वस्तूला, त्या भाजीपाल्याला एक डिमांड असते. आणि त्या डिमांड जर तुम्ही योग्य पद्धतीने नियोजन केलं, योग्य पद्धतीने पिकांची छाटणी केली, मार्केटचं अवलोकन केलं तर तुम्हाला उत्तम भाव मिळतो आणि उत्पन्न मिळतं त्याच्यामध्ये. तर मित्रांनो, आपल्यासोबत होते मोबिन भाई, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खंडाळा या गावातील ते शेतकरी आहेत आणि पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या सत्रांचा अभ्यास केला. वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांनी शेवगा या पिकाची पुरेशी माहिती घेतली आणि त्यानंतर अशा पद्धतीचं बहरलेलं शेवग्याचं पीक आपल्याला पाहायला मिळत आहे. याची पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या पावसामध्ये याची छाटणी करण्यात आलेली आहे आणि छाटणी केल्यानंतर आता आपल्या समोर हे शेवग्याचं पीक दिसत आहे. लवकरच याला फुलधारणा आणि फळधारणा सुद्धा होणार आहे. तर मोबिन भाई यांच्यासारखा आपण एक अफलातून प्रयोग राबवायला काही हरकत नाही. जिथे जिथे नापीक जमीन आहेत अशा जमिनीला आपण सुपीकतेमध्ये आणण्यासाठी अशा पद्धतीचा पिकांचा वापर करू शकतो आणि भरघोस उत्पन्न घेऊ शकतो. बिंदास ॲग्रोमध्ये थांबूया इथेच. मोबिन भाईंचा हा बिंदास प्रयोग कसा वाटला
आणि जसं लोक म्हणायचे की या ठिकाणी येईल की नाही शाश्वती नव्हती, तर त्यांनी ते करून दाखवलंय. तर अशा पद्धतीची जिद्द जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही सुद्धा बाईंसारखाच एक वेगळा प्रयोग तुमच्या शेतामध्ये करू शकता. आणि तुमच्या मनातील ज्या संकल्पना आहेत, तुमचे प्रश्न आहेत, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कळवायला विसरू नका. आणि जर आवडला असेल तर अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला सुद्धा विसरू नका. आपण या सत्रामध्ये सहभागी झालात, बिंदास ॲग्रोच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि दर्शकांना अनमोल माहिती दिली त्याबद्दलही धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन बिंदास व्यक्तिमत्वासोबत बिंदास ॲग्रोमध्ये बिंदास विषय घेऊन.